रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दमदार एंट्री केल्यानंतर बळीराजा सुखावलाय। त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। देश झपाट्यानं आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळत असताना कोकणातल्या काही ग्रामीण भागात मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीनं शेती केली जाते। विशेषतः डोंगराळ कमी सपाटीच्या जमिनी असलेल्या भागात शेतकरी अजूनही लोखंडी फाळ बसवलेल्या जागी लाकडी नांगराचा वापर करत असल्याचं चित्र दिसतंय। शेतीच्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाला, आपल्या प्रपंचाला सुद्धा हातभार लागेल अशा पद्धतीने मी शेती करत असतो आणि करतो। मी शेतीमध्ये दोन पार्ट आहेत, एक नाचणी आणि भात। नाचणीकडे बघायचं म्हटलं तर मी एक वर्षामध्ये गॅप देऊन नाचणी करतो। किमान 25 गुंठ्याला माझी नाचणी असते आणि त्या नाचणीच्या उत्पन्नातून मी किमान माझ्या कौटुंबिक गरजेला लागणारं धान्य म्हणजे नाचणी हे ठेवून मी त्याच्यापासून उर्वरित धान्य किंवा नाचणी विकून एक 15 ते 20 हजार रुपये मला उत्पन्न मिळेल अशा सोर्सने मी नाचणी करतो। पारंपरिक पद्धत जी काय होती बैलांची जी नांगरणी, त्याच्यामुळं ह्या कारणामुळेच आधी मुळात ही नांगरणीला लोकांनी बाजूला ठेवून नवीन अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून आपली शेती कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करतायत। आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या पूर्ण कुटुंबाला याच्याबद्दल एक आस्था निर्माण करून दिली पाहिजे। ही आपल्या भूमीची सेवा करून तुझा उदरनिर्वाह भागव, ह्याच्यासाठी त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे। याच्यामध्ये गरजेचं काय आहे हे त्यानं त्याला सांगितलं पाहिजे। अशा ह्या गोष्टी जर आपण सर्वांनी जर केल्या तर ही भूमी आणि ही शेती अजूनसुद्धा काही वर्ष का होईना पण तशीच जागेवर अस्तित्वावर राहील असं मला वाटतं।